नमस्कार. अवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय मस्त पौष्टिक असा ग्रीन पुलाव तयार करणार आहोत. अतिशय चमचमीत लागतो आणि भरपूर साऱ्या हिरव्या भाज्यांचा वापर करून आपण हा पुलाव तयार केलेला आहे आणि तितक्याच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं दाखवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता रेसिपी संपूर्ण पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करूया. पुलाव करण्यासाठी इथं मी 1 कप भरून बासमती लॉंग राईस घेतलेला आहे. स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून हा असा निथळून ठेवलेला आहे. साधारणपणे मी इथं 10 ते 15 मिनिट भिजवून ठेवला होता आणि नंतर पाणी काढून घेतलं. त्याचबरोबर 1 मोठी वाटी भरून पातळ असा उभा चिरलेला कोबी घेतलेला आहे. अर्धी वाटी कांद्याची पात घेतलेली आहे. 2 मध्यम आकाराच्या सिमला मिरच्या अशा बिया काढून उभ्या अशा चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर अर्धी वाटी मटार घेतलेला आहे आणि अर्धी वाटी फरसबी घेतलेली आहे. शक्यतो ह्या भाज्या आपल्याला हिरव्याच रंगाच्या वापरायच्या आहेत, त्यामुळे पुलाव छान तयार होतो. आता पुलावसाठी आपण एक वाटण तयार करून घेऊया. हे वाटण आपल्याला बिना पाणी घालता करायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 पालकाची पानं स्वच्छ मी इथं धुवून निथळून घेतलेली आहेत. त्याचबरोबर अर्धी वाटी कोथिंबीर घ्यायची आहे. 2 ते 3 मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. पाव वाटी घेतलेली आहेत पुदिन्याची पानं, ती देखील मी धुवून स्वच्छ घेतलेली आहेत. त्यानंतर इथं 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि साधारणपणे 1 इंचाचं आलं तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे सगळं वाटण बिना पाणी घालता आपल्याला करायचं आहे, पण हे हिरवंगार राहावं यासाठी 1 चमचाभर मी इथं लिंबाच्या रसाचा वापर केलेला आहे. आता हे वाटण आपल्याला मस्त पेस्ट करून घ्यायचं आहे. लिंबाच्या रसामुळे बघा वाटण अगदी हिरवंगार मस्त असं तयार झालेलं आहे आणि याचा रंग शेवटपर्यंत हिरवागार तसाच टिकून राहतो. आता हा पुलाव आपण कढईमध्येच करणार आहोत, त्यामुळे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आपण 1 कप तांदूळ घेतला होता, त्यासाठी मी इथं 1.25 कप इतकं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तांदळापेक्षा थोडंसं आपण पाणी जास्त घेतलेलं आहे. आता कढई गरम झाली की लगेचच आपण त्यामध्ये तूप घालून घ्यायचे. इथं मी 2 चमचे गाईचं तूप घेतलेलं आहे फोडणीसाठी. तुम्ही त्याऐवजी तेलाचा किंवा बटरचा वापर देखील करू शकता. तुपामुळे फ्लेवर छान येतो. तूप गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचाभर जिरे घालून घेतलेले आहेत. जिरे छान फुलले की आपण यामध्ये 6 ते 7 काळी मिरी घालून घ्यायची आहे. शक्यतो खडा मसाल्याचा वापर असा पुलाव करताना केला की पुलावला छान स्वाद येतो. त्याचबरोबर इथं मी 2 ते 3 छोटेसे तमालपत्र घातलेले आहेत. जर मोठं तमालपत्र असेल तर 1 घातलं तरी देखील चालेल. त्यानंतर दालचिनीचे 2 तुकडे घातलेले आहेत. 5 ते 6 इथं मी लवंगा घेतलेल्या आहेत. आणि जर तुमच्याकडं खडा मसाला नसेल तर तुम्ही त्याऐवजी पुलाव मसाल्याचा देखील वापर इथं या तुपावरती करू शकता. ही फोडणी 1 मिनिट परतून झाल्यानंतर आपण एक करून या फोडणीवरती भाज्या घालून घेणार आहोत. मटार घालून घेतलं. त्यानंतर फक्त कांद्याची पात सोडून सगळ्या भाज्या आपल्याला या फोडणीवरती घालून घ्यायच्या आहेत, कारण कांदापात पटकन शिजली जाते आणि मग ती जास्त शिजून गाळ झाली तर ती पुलावमध्ये चांगली लागत नाही. त्यामुळे आपण ही कांदापात पुलाव गार्निशिंग करताना वापरणार आहोत, कारण कच्ची कांदापात खायला जास्त टेस्टी लागते. त्याचबरोबर इथं मी साधा मटार वापरलेला आहे. जर तुम्ही फ्रोझन मटार वापरला तो देखील फोडणीमध्ये आपल्याला सगळ्या शेवटी घालून घ्यायचा आहे, नाहीतर त्याचा गाळ होऊ शकतो. आता यावरती चवीनुसार मीठ घालून घेतलं, जेणेकरून ह्या भाज्या पटकन शिजल्या जातील. 5 ते 6 मिनिट आपण ह्याला झाकून ठेवायचे, म्हणजे छान वाफ येईल या भाज्यांना. पुलावला क्रीमी टेक्स्चर यावं यासाठी इथं मी साधारणपणे 3 चमचे दही असं छान फेटून घेतलं. थोडंसं याला पातळ करून घेऊया. थोडंसं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं किंचित म्हणजे एखादा चमचा पाणी घालून घेतलं आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून हे बॅटर स्मूथ असं करून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिटांनंतर आपण इथं झाकण उघडून बघूया. आपण ज्या भाज्या वाफवल्या होत्या त्या छान मस्त वाफल्या गेलेल्या आहेत. अजिबात त्याचा गाळ झालेला नाही. त्यामुळे या भातामध्ये किंवा पुलावामध्ये खाताना अगदी कुरकुरीत अशा लागतील. आता या स्टेजवरती आपण जे हिरवं वाटण तयार केलेलं होतं हे या भाज्यांवरती घालून घ्यायचं आहे. एखादा मिनिट आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे आणि हे परतून झाल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम मोठी करून फेटलेलं दही या फोडणीवरती घालून घ्यायचं आहे. दही घालत असताना भाजीमध्ये किंवा पुलावमध्ये जेव्हा आपण दही घालतो तेव्हा फोडणी गरम असते, त्यामुळे दही घालत असताना गॅस मोठा केला तर अजिबात दही फाटत नाही. ही टीप तुम्ही नक्की लक्षात घ्या. त्याचबरोबर 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला या फोडणीवरती आपण घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकसंध असं मिक्स करून घ्यायचं आहे. याचा मस्त ॲरोमा सुटलेला आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे हे मिश्रण आणि 5 मिनिटांसाठी याला छान वाफ काढून घ्यायची आहे.
आता 5 मिनिट झालेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता पालकामधलं सगळं पाणी जवळपास आटलेलं आहे आणि आपण जे फेटलेलं दही घातलं होतं यामुळं क्रीमी तर पुलाव होणारच आहे, पण त्याचं टेक्स्चर पण मऊसूत आणि त्याचबरोबर थोडासा आंबट फ्लेवर या पुलावला येणार आहे. आता या स्टेजवरती आपण जो निथळून घेतलेला तांदूळ होता हा घालून घ्यायचा आहे. मिश्रणामध्ये तांदूळ मिक्स अगदी हलक्या हाताने करून घ्यायचे आहेत, नाहीतर काय होतं सतत परतत राहिलं तर तांदळाची कणी मोडली जाते आणि पुलावमध्ये आपला जो तांदूळ आहे तो अख्खा दिसत नाही, तर तुकडा तांदूळ अजिबात या पुलावमध्ये छान दिसत नाही. आता ह्या मिश्रणामध्ये आपण 1.25 कप गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा 6 ते 7 मिनिटांसाठी यावरती झाकण लावून याला छान वाफ काढून घ्यायची आहे. 6 ते 7 मिनिटांनंतर बघा झाकण उघडून बघितल्यानंतर आणखीन पुलावमध्ये पाणी थोडंसं आटायचं शिल्लक आहे आणि तांदूळ जो आहे तो 80 ते 90% शिजलेला आहे. आता यामधले सगळे खडा मसाले या स्टेजवरती आपण आधी काढून घ्यायचे आहेत, कारण त्याचा संपूर्ण फ्लेवर या पुलावमध्ये छान उतरला आहे आणि मग खाताना ते दाताखाली पण येणार नाहीत. आता पुन्हा एकदा 5 मिनिटांसाठी आपण झाकण लावून घेतलं आणि बघा इथं बघू शकता तुम्ही आपला पुलाव तयार झालेला आहे. अगदी मोकळा सळसळीत असा यामधला तांदूळ देखील अख्खा असा दिसत आहे आणि तितकाच तो मऊसूत तयार झालेला आहे. हा पुलाव अगदी मस्त टेस्टी असा होतो, पण त्याचबरोबर तो दिसायला देखील सुरेख असा दिसतो. हा पुलाव तयार करण्यासाठी मला अगदी सुरुवातीपासून 20 मिनिट लागलेले आहेत. हा पुलाव दिसायला जितका छान दिसतोय तितकाच तो चवीला देखील छान लागतो आणि यामध्ये आपण भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळं जी लहान मुलं भाज्या खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीचा पुलाव करून देखील त्यांच्या पोटामध्ये ह्या भाज्या घालू शकतात. अगदी मस्त मऊसूत मोकळा हा पुलाव झालेला आहे. आणि आता हा पुलाव शिजलाय की नाही ते कसं ओळखायचं, तर बोटावरती एखादं तांदळाचं शीत घेतलं आणि ते सहजपणे मोडलं गेलं तर हा पुलाव शिजलाय असं समजायचं. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता या स्टेजवरती जी आपण बारीक चिरून घेतलेली कांदापात होती ती या पुलावरती घालून घ्यायची आहे. याचं मस्त गार्निशिंग पण होतं, पण त्याचबरोबर कांदापात कुरकुरीत पण राहते आणि वाफेमुळं थोडी हलकीशी ती वाफवली देखील जाते, त्यामुळे त्याची जी चव आहे या पुलावमध्ये ती अतिशय खुलून येते आणि हा जो हिरव्या रंगाचा पुलाव आहे तो आणखीन जास्त हिरव्या रंगाचा उठून दिसतो. आता हा पुलाव करत असताना लक्षात घ्यायच्या बाबी म्हणजे फेटलेलं दही आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करूनच घालायचं आहे. त्याचबरोबर जितक्या शक्य असतील तेवढ्या तुम्ही हिरव्या भाज्यांचा या पुलावमध्ये वापर करू शकतात. आणि बघा आपला पुलाव अगदी 20 मिनिटांमध्ये तयार झालेला आहे. आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल पाहत राहा. धन्यवाद.